रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल बेसन लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 4 ग्लास बेसन. मी या ग्लासच्या साहाय्याने हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही मोजण्यासाठी घरातील कोणतंही एक माप वापरू शकता. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण कणिक मळतो त्याप्रमाणे. तुम्ही बघू शकता इथे आपला गोळा बनून तयार आहे. आता या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे पुऱ्या लाटण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता माझे सर्व पिठाचे गोळे बनून तयार आहेत. आता आपल्याला एक एक गोळा घेऊन पुरी लाटून घ्यायची आहे. तर ह्या पुऱ्या आपल्याला थोड्या जाडसरच लाटून घ्यायच्या आहेत. आता ही पुरी आपल्याला तेलामधनं तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर मस्त लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. बघू शकता माझ्या संपूर्ण पुऱ्या इथे तळून तयार आहेत आणि आपल्या पुऱ्यांना कलर देखील खूप छान आलेला आहे. आता ह्या पुऱ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. सर्वात आधी आपण याला हाताच्या साहाय्याने बारीक करून घेऊ आणि नंतर मग मिक्सरला लावून फिरवून घेऊ. इथे आपलं जाडसर असं पीठ तयार झालेलं आहे. तर इथे कढईमध्ये ज्या पेल्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्या पेल्यानेच 1.5 प्याला पाणी आणि 3.5 ग्लास साखर घालणार आहोत. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला चम्मच एकसारखा साखरेमध्ये फिरवत राहायचं आहे. आता या पाकामध्ये आपण अर्धा कप दूध घालून घेणार आहोत. दूध घातल्यामुळे पाकातील काळवटपणा हा वेगळा होतो. आता हा मळ आपल्याला चमच्याच्या साहाय्याने वेगळा बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे. आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे एका पातेल्यात थोडं तूप घालून घ्यायचं आहे. 3 ते 4 चम्मच एवढं. आणि मगाशी ज्या आपण पुऱ्या बारीक करून घेतलेल्या होत्या त्या पुऱ्या आपल्याला या तुपावरती थोड्या भाजून घ्यायच्या आहे. म्हणजे या पिठाला कलर छान येईल. मी ते सर्व पुऱ्यांचं पीठ तुपावरती छान असं भाजून घेतलेलं आहे. पाकामध्ये आपल्याला थोडी वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि आपला पाक तयार झाला की नाही हे चेक करायचं आहे. आपल्याला लाडू बनवण्यासाठी 2 तारी पाक हवा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला तार तुटतोय म्हणजेच आपला पाक इथे तयार आहे. आता आपण मगाशी भाजून घेतलेलं पुऱ्यांचं जे पीठ होतं ते पाकामध्ये थोडं थोडं करून घालून घेतोय. आता हे पीठ आपल्याला पाकामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे वाटत असेल की हे पीठ पातळ आहे, परंतु थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर हे पीठ लाडू बनवण्यास तयार होईल. आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला थंड होण्यासाठी फॅनखाली अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. म्हणजेच आता आपण लाडू बनवण्यासाठी घेऊ शकतो. इथे बघू शकता तुम्ही आपला परफेक्ट असा गोल तयार होत आहे. म्हणजेच हे पीठ अगदी बरोबर झालेलं आहे लाडू बनवण्यासाठी. चला तर मग आता आम्ही सगळे लाडू इथे बनवून घेतोय. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा दाणेदार आपला लाडू तयार आहे. तर हे लाडू तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. खूप छान आणि टेस्टी होतात आणि करायला तर एकदमच सोपे आहेत. चला तर मग व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.